बैठक म्हणतो आपण त्याला, बैठकीला जाताना असला भिकारचोट पाटील कोण घेऊन जाईल का? बैठकीला कशी सभ्य सुसंस्कृत दर्जेदार प्रतिष्ठित माणसं घेऊन जायची असतात, बरोबर आहे? लग्नाच्या आधी पोरं काढणारा पाटील त्याचा अभिमान बाळगणारा लहान नालायक माणूस आहे. तिथपर्यंत म्हणला तर म्हणला आम्ही खानदानी पाटील आहे, आम्ही लग्नाच्या आधी पोरं काढतो, त्याच्यामुळं तर आम्ही खानदानी पाटील आहे. आणि थोडं काय म्हणतो, आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि सगळ्या मोहोळ तालुक्याचा, नुसता मोहोळ तालुक्याचा नव्हे तर या सोलापूर जिल्ह्याचा अभिमान स्वाभिमान तो मातीत बुडवला त्या दिवशी. आम्हाला लाज वाटल्याचा दलिंदर माणूस असला सगळ्यांची मान खाली गेली. ज्या शरद पवारांनी तुला मोठं केलं होतं त्या शरद पवारांची पण मान खाली गेली. मला फक्त लाज एवढ्याच गोष्टीची वाटली, माझा नेता असलेल्या अजित पवारांची मान का खाली गेली नाही? अशा दलिंदर पाटलाला ताकद देण्याचं काम तुम्ही केलं. आणि तुमच्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या अंगावर घेणारा तुमचा वाघ उमेश म्हणतील त्याला तुम्ही बैलगाडी खालचा कुत्रा म्हणाला. या मोहोळ तालुक्याच्या साक्षीनं सांगतो, त्या मोहोळ तालुक्याच्या जनतेसाठी सांगतो, 20 वर्षाची तपश्चर्या पक्षासाठी केलेली आहे. 20 वर्ष रक्त सांडलेलं आहे, 20 वर्ष रक्ताचं पाणी केलेलं आहे. बऱ्या लोकांना अंगावर घेतलंय, शिंगावर घेतलं, अजित पवारांसाठी घेतलं होतं. त्या अजितदादांनी त्या मोहोळमध्ये येऊन माझा अपमान केला, तुमच्या मोहोळकराचा अपमान केला, तुमच्या भूमिपुत्राचा अपमान केला. या अपमानाचा बदला हा 20 तारखेला तुतारीचं बटन दाबून सगळ्याला घ्यायचं आहे. आणि दाखवून द्यायचा अजितदादाला का हा उमेश पाटील बैलगाडी खालचा कुत्रा नाही, तर पिसाळलेल्या कुत्र्यांना फाडून खाणारा हा मोहोळचा धाना वाघ आहे. स्वतःला गुंड म्हणणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या 50 वर्ष आमच्या पंडित भाऊचा मर्डर करून स्वतःला मोठ्या दहशतवादी समाजात समजणारा हा राजन पाटील, त्याला सुद्धा फाडून घेणारा हा धाना वाघ जो आहे हा सामान्य कुटुंबात घरात जन्मलेला आहे. याद राखा, त्या मोहोळच्या सर्वसामान्य जनतेवरची मालकशाही, दंडेलशाही संपत येण्याची आता वेळ निर्माण झालेली आहे. एक क्रांती करण्याची वेळ निर्माण झालेली आहे. मोहोळ तालुक्याचं वातावरण वेगाने बदललेलं आहे. ही मोहोळ तालुक्याची निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे. फक्त आपल्याला आता लोक मतदान केंद्रापर्यंत आणायची आहे. जनांना
राजू खरेंनी सांगितलं 30 दिवसाच्या आत आपण कच्चा संचालनालय रद्द करणार. या मोहोळ तालुक्यामध्ये राजू खरेंना आमदार केल्यानंतर दुसरा कुठला निर्णय नाही, पहिला एकच निर्णय ते अप्पर तहसील कार्यालय रद्द करायचं आणि ते दुय्यम निबंधक कार्यालय जे दिले ते सुद्धा आपल्याला रद्द करायचं. फक्त एकच काम तुम्हाला करायचं, फक्त एकच काम करायचं आहे. पेनूरकरांनो, हे भाषण जे आहे हे फक्त पेनूरचे लोक नाही ऐकत, तर संपूर्ण मोहोळ तालुका हे भाषण ऐकतोय, संपूर्ण मोहोळ मतदारसंघ हा भाषण ऐकतोय. आज आमच्या सगळ्यांचा जो आम्ही विळा उचललेला आहे, स्वतःच्या पक्षाचा सुद्धा एक प्रकारे त्याग करून राजकारणामध्ये कुणीही आपल्या नेत्याचा वरदस्त सोडत नसतं, परंतु तुमच्या सर्वांच्या करता या चरण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राजा भाऊ, उद्या राजकीय स्तरावर जर काळजी कुठली घ्यायची असेल तर आपल्याला चरणच्या कार्यकर्त्याची काळजी घ्यावी लागेल, चरणची आपल्याला काळजी घ्यावी लागेल, त्याला आपल्याला सांभाळावं लागेल. वेळ प्रसंगी त्याच्याकरता आपल्याला उद्या त्याला पुण्याच्या दारात जाऊन धरणं धरायची वेळ आली, पक्षाच्या आपण पायगड्या बाजूला ठेवू, परंतु चरणसाठी आपण त्याच्या नेत्याकडे जाऊ आणि म्हणू की या मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य लढ्याचा हा एक सैनिक आहे. मोहोळ तालुक्याच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जर दीपक मेंबर सेनापती असतील तर आम्ही सगळे सैनिक आहोत आणि त्या लढ्यामध्ये आम्हाला पापाचं भागीदार व्हायचं नव्हतं, म्हणून तो आज आमच्या सोबत आलेला आहे. आणि त्याच्याकरता म्हणून पेनूरकरांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले पाहिजे. महाराजी बापू मानेंसारखा एक ज्येष्ठ नेता आमच्या सोबत आहे, विक्रांत मानेसारखा युवा कार्यकर्ता आमच्या सोबत आहे, या ठिकाणचे अनेक पेनूरमध्ये सहकारी असतील ते आमच्या सोबत आहे. चरणसारखा एक धडाडीचा बहादर शिवसैनिक आमच्या सोबत आहे. मोहोळ तालुक्यातले दीपक मेंबर यांच्या नेतृत्वात, विकी देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये असलेले रमेश माने सकट अनेक मान्यवर वेगवेगळ्या पक्षाचे आमच्या सोबत आहेत, सर्जेराव दाजी आमच्या सोबत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण पेनूर, सगळं पेनूर जे आहे ते 100% आमच्या सोबत आहे. बाळासाहेब गायकवाडांसारखा खंड असलेला आमच्या सोबत आहे. त्यामुळं आपल्या